वेदोपनिषत्स्वनादिसमयात् मूलं विवर्ते स्वकं या रामायण भारतादिषु हिता प्राज्ञैः समाख्यापिता या वै वेष्टिसमष्टिमङ्गलकरी सम्पूर्णता बोधिनी तां वन्दे विनयेन तत्परतया श्रीभारती संस्कृतिम्। श्रीमद भगवत गीता एकूण 18 अध्यायांपैकी 6 असे अध्यायांचे 3 विभाग पडतात। ज्या पहिल्या 6 अध्यायात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे ज्ञान सांगितले तेच ज्ञान दुसऱ्या पुढील 6 अध्यायात सांगितलेले आहे। दोन्ही 6 अध्यायातील सांगितलेला उपदेश हा सारखाच आहे। आता हा 13वा अध्याय म्हणजे क्षेत्रज्ञ विभाग योग। खरंच गीता हे जीवन उपयोगी शास्त्र आहे आणि यात प्रामुख्याने स्वधर्मावर भर आहे। या स्वधर्म आचरणालाच गीतेने कर्म म्हटलेलं आहे। मनुष्याला जीवन जगत असताना आपले स्वतःचे कर्तव्य कर्म करावेच लागतात, ते कोणालाही टळणार नाही। हाच भगवंताचा आदेश आहे आणि यासाठीच भगवंत या 13व्या अध्यायात कुंतीपुत्र अर्जुनास एक वेगळा पण गेल्या 12 अध्यायापर्यंतचा विषय पुढे घेऊन जात आहेत। या 13व्या अध्यायात भगवंताने अर्जुनाला प्रकृती आणि पुरुष, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या संबंधीची उकल अत्यंत विस्ताराने पण हळुवारपणे करताना आपल्याला दिसतात। भगवंत म्हणतात, अर्जुना या शरीर रूपाला क्षेत्र म्हणतात आणि या क्षेत्राचे ज्याला ज्ञान झाले त्याला क्षेत्रज्ञ असे ज्ञानी लोक म्हणतात। हा विषय समजून घेतला तर समजू शकतो, पण 18 अध्यायामध्ये हा 13वा अध्याय तसा समजण्यास कठीण जातो। त्याचं कारण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, प्रकृती आणि पुरुष, शरीर आणि आत्मा या संबंधीचे संबंध भगवंत अनेक उदाहरणाने अर्जुनासमोर विशद करताना दिसत आहेत। मनुष्य प्रत्येक वस्तूचे नामनिर्देशन करीत असताना विशेषत्वाने संबोधन करून नामनिर्देशन करत असतो। उदाहरणार्थ, हा पशु आहे, हा वृक्ष आहे। याच पद्धतीने शरीराला सुद्धा हे माझे शरीर आहे इत्यादी। आपण दैनंदिन बोलीभाषेत सुद्धा आपण असंच बोलतो का नाही? हे माझे डोळे, हे माझे हात, हे माझे पाय, हा माझा प्राण, हा माझा आत्मा वगैरे वगैरे। म्हणजे यातून स्पष्ट बोध आपल्याला काय होतो? हे माझे 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 सर्व अवयव आहेत, पण हे अवयव माझ्यापेक्षा वेगळे। हे माझे हात आहे म्हणजे हातापेक्षा मी वेगळा आहे। हे माझे डोळे, डोळ्यापेक्षा मी वेगळा आहे म्हणजे हे सगळे माझ्यापेक्षा वेगळे अवयव आहेत हे सिद्ध करतात। म्हणून भगवंत म्हणतात, अर्जुना या देहरूपी शरीराला क्षेत्र म्हणावे आणि माझे 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 जे अस्तित्वावर मनुष्य म्हणतो ते शरीरात अंतर्भूत असलेल्याला क्षेत्रज्ञ म्हणून संबोधावे। क्षेत्रज्ञ
हा आत्मा या नावाने ओळखला जातो. हळूहळू आता आपण खोलात जातोय. अध्यात्माचं विवेचन करताना भगवंत आता इथं सूत्र सांगतात की अर्जुना, क्षेत्रज्ञ हा आत्म्या नावाने ओळखला जातो. हा आत्मा अध्यात्म पुरुष असून तो अज्ञानामुळे देह प्रकृतीच्या बाह्य व्यापारांचा दास असल्यासारखा भासतो. म्हणजे मुळात तो दास नाही, तो अहंच्या रूपात वावरत असतो. शरीराचे सर्व व्यवहार करण्यासाठी आत्मा शरीरात अंतर्भूत आहे. बघा, शरीराचे सर्व व्यवहार करण्यासाठी आत्मा शरीरात अंतर्भूत आहे. याचा अर्थ आत्मा प्रत्येकाच्या शरीरात आहे म्हणून शरीराचे सर्व व्यवहार होतात. भगवंतांनी या आत्म्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे. श्रीमद भगवद्गीता शरीराला क्षेत्र म्हणते आणि या क्षेत्रात जो क्षेत्रज्ञ म्हणजे प्रकृतीचा ज्ञाता आहे तो मात्र शरीरापेक्षा वेगळा आहे. म्हणून आपण हे माझे हात, माझे डोळे, माझे पाय, माझे कान, माझा प्राण असं जेव्हा म्हणतो तेव्हा हे माझं पण काही वेगळं आहे, तो क्षेत्रज्ञ आहे. जसं नारळाला काढून आतील गर चाखावा लागतो, नारळ फोडावा लागतंय आणि आतील गर चाखावा लागतो, तसंच शरीरातील आणि बाहेरील असे पृथक्करण करणं साधकास आवश्यक आहे. या संपूर्ण प्रकृती आणि पुरुषांचं शरीर आणि आत्म्यांचं वर्णन करताना भगवंत शरीराची व्याप्ती समजावून सांगतात आणि व्याप्ती समजावून सांगताना भगवंत एक अत्यंत चांगलं सूत्र म्हणजे हे शरीर 5 कोशात विभागले गेलेले आहे. ते 5 कोश कोणते बरं? क्रमांक 1 अन्नमय कोश, ज्याला आपण स्थूल शरीर म्हणतो. क्रमांक 2 प्राणमय कोश, ज्याला आपण सूक्ष्म शरीर म्हणतो. क्रमांक 3 मनोमय कोश. क्रमांक 4 विज्ञानमय कोश आणि क्रमांक 5 आनंदमय कोश. एक क्षेत्र म्हणजे एकंदरीत 5 कोश आहे. शरीराची 5 तत्वे. जागृतीमध्ये अन्नमय कोशाची म्हणजे स्थूल शरीराची प्रधानता असते. मनुष्य जेव्हा जागा असतो ना तेव्हा अन्नमय कोशाची प्रधानता असते. हा, त्यात सूक्ष्म शरीर ही सहकारी म्हणून आवश्यक आहे, त्याला आपण प्राणमय कोश म्हणतो. ते सहकारी म्हणून अत्यंत आवश्यक आहे. पण प्राधान्याने जागृतीमध्ये अन्नमय कोश प्रधानपणे काम करते. तेच स्वप्नावस्थेत सूक्ष्म शरीराची प्रधानता असते. अन्नमय कोश सहकारी आहे पण सूक्ष्म शरीराची प्रधानता आहे. बाकी सगळे सहकारी असतात. आणि सुषुप्ती अवस्थेत स्थूल शरीराचे तसेच सूक्ष्म शरीराचे सुद्धा ज्ञान राहत नाही. म्हणून जागृती स्वप्न अवस्थेत मनुष्याला सुखदुःखाचा अनुभव होत असतो. हे सुख आहे, हे दुःख आहे याची अनुभूती प्रत्येक मनुष्याला जागृती अवस्थेत आणि स्वप्न अवस्थेत होत असते. ती कशी? परत एकदा आपण साधारणतः स्थूल शरीराची रचना म्हणजे अन्नमय कोश. अन्नमय कोश म्हणजेच स्थूल शरीराची रचना. स्वप्न अवस्थेत सूक्ष्म शरीराची प्रधानता आहे आणि जागृत अवस्थेत अन्नमय कोशाची प्रधानता आहे. सुषुप्ती अवस्थेत स्थूल शरीर किंवा सूक्ष्म शरीराचे ज्ञान नाही. सुषुप्तीत दुःखच नाही, सर्वत्र सुख. म्हणूनच या शरीराला भगवंतांनी आनंदमय कोश असं म्हटलेलं आहे.
आनंदमय गोष्ट. आता याच्या पुढे आपण जेव्हा गेलो तेव्हा आपल्या लक्षात येईल प्रत्येकाच्या शरीरात एक क्षेत्रज्ञ राहतो. प्रत्येकाच्या शरीरात एक क्षेत्रज्ञ राहतो आणि तो क्षेत्रज्ञ काय करतो म्हणाले, शरीराला आपले निवासस्थान मानून क्षेत्राचा वापर करून घेतो. प्रत्येक शरीरात एक क्षेत्रज्ञ राहतो, तो शरीराला आपले निवासस्थान मानून शरीराचा वापर करून घेतो. आमच्या अंतरी जो आत्मा, ज्याला आम्ही देहधारी आत्मा म्हणतो, तो शरीरात निवास करीत असल्या कारणाने त्याचे कार्यक्षेत्र हेच प्रकृतीचे सर्व कार्यक्षेत्र होते. म्हणजे सारांशामध्ये आपल्याला काय सांगता येईल, ज्ञान प्रकाशाचा सतत पुरवठा करणारी चैतन्यमय शक्ती म्हणजे आत्मा होय. सातत्याने शरीराला ज्ञानाचा प्रकाश, ज्ञान प्रकाशाचा सतत पुरवठा आत्मा करतो. या सर्व शक्ती शरीरात त्या त्या कोशाच्या माध्यमातून मानसिक, प्राणिक आणि शारीरिक प्रकृतीच्या ठिकाणी व्यापकप्रमाणे विद्यमान आहेत. क्षेत्रज्ञ क्षेत्रात राहून क्षेत्राच्या इतरत्र काय आहे हे पाहत पाहत स्वतःकडे वळतो, तेव्हा खऱ्या अर्थाने अर्जुना ज्ञानाचा आरंभ होतो. आणि याच प्रक्रियेला अंतर्मुखता म्हणतात. हळूहळू हळूहळू अंतर्मुखता म्हणजे क्षेत्राशी संपूर्ण संसाराशी एकता आहे, क्षेत्राची संपूर्ण शरीराशी एकरूपता आहे, क्षेत्रज्ञाची केवळ माझ्याशी एकता आहे. आता भगवंत याचं स्पष्टीकरण करताना म्हणतात की क्षेत्रज्ञ हा माझ्याशी एकरूप आहे आणि क्षेत्र म्हणजे शरीर हे संसाराशी एकरूप आहे. म्हणून असं असल्या कारणाने सिद्ध पुरुष कुटुंब आणि घर यात गुरफटून न राहता सुखद आणि दुःखद घटनाकडे तो समदृष्टीने पाहतो. का पाहतो? त्याला माहिती आहे शरीर वेगळं आहे, क्षेत्र वेगळं आहे आणि क्षेत्रज्ञ वेगळं आहे. क्षेत्रज्ञाचे स्वरूप उत्पत्ती आणि विनाश रहित आहे. क्षेत्रज्ञ जेव्हा क्षेत्राशी आपला संबंध मानतो तेव्हा क्षेत्रात इच्छा, द्वेषादी विकार उत्पन्न होतात. क्षेत्रज्ञ जेव्हा क्षेत्राशी आपला संबंध मानतो तेव्हा क्षेत्रात इच्छा, द्वेषादी विकार उत्पन्न होतात. वास्तविक पाहता क्षेत्रज्ञाचे स्वरूप निर्विकार आहे. या ठिकाणी भगवंत आपल्याला शरीराला स्वतःपासून वेगळे पाहण्यासाठी अर्जुनाला आवर्जून सांगत आहेत. बा अर्जुना, अरे शरीर वेगळं आहे, शरीरामध्ये अंतर्भूत असलेला तो क्षेत्रज्ञ याला तू आत्मा म्हणतोस तो वेगळा आहे. आत्मा माझ्याशी तद्रूप आहे, आत्मा माझ्याशी एकरूप आहे आणि शरीर संसाराशी एकरूप आहे. भगवंत हे सांगताना काही आवश्यक साधनांचे ज्ञान देत आहेत. उदाहरण जर बघायचं असेल, प्रत्येक मनुष्याला यंत्रापासून काहीतरी काम करून घ्यायचं असतं. यंत्रापासून काम करून घेत असताना यंत्राभिमान बाळगून चालेल का? हो, नाही चालेल. कारण यंत्र हे ध्येय साध्य नाही, यंत्र हे साधन आहे. ध्येय साध्य करण्याचं यंत्र हे साधन आहे. हा एकदा भाव दृढावला की सर्व काही सुखकर व्हायला लागते. आपल्या मोठेपणाचा भाव नसणे, ढोंगीपणा नसणे, अहिंसा, क्षमा, गुरुसेवा, अंतर्बाह्य शुद्धता, स्थिरता आणि मनावर ताबा हे महत्वाचे आहे. आपल्यामध्ये सदाचार आणि शुद्धता जर या लोकांपुढे प्रकट केली तर लोक आपल्याला हसतील, आपली निंदा करतील. म्हणून सर्व चांगले सोडून त्यांच्याच प्रमाणे राहून त्यांच्याच प्रमाणे वागणे हे सुद्धा अजून एक प्रकारचा दंभ आहे बरं का. तोही असता कामा नये. मन, वाणी आणि
आणि शरीराने कोणालाही न दुखवणे ही अहिंसा आहे. शांती म्हणजे क्षमा ती किती असावी, त्याचं प्रमाण काय असावं, या बाबतीत एक विचारवंत फार चांगलं उदाहरण देतात. सर्वसामान्यपणे आपल्या दैनंदिन जीवनात आपण ते पाहतो. मनुष्य जेवण करताना यात कदाचित आपल्याच दाताने आपली जीभ जर चावल्या गेली, एक तर त्याचे भानही त्याला राहत नाही आणि चावल्या गेली म्हणून तो शिक्षाही द्यायला तयार होत नाही. का? आपलेच दात, आपली जीभ, म्हणतात ना आपलेच दात आणि आपलेच ओठ, कोणाला दोष द्यावा. दोन्ही आपलेच आहेत. कळत नकळत चावल्या गेलं तरी पण आत्ता घडलेली घटना तो तात्काळ विसरून जातो, कोणालाही दोष देत नाही. एकमेकांना पुढे व्यवस्थित सांभाळणे हाच सातत्याने त्याचा प्रयत्न चालू असतो. भगवंत म्हणतात, बा अर्जुना, जसे आपल्याच दातासंबंधी ना आपल्याच जिभेसंबंधी आपण जसं वागतो तसं इतरत्र वागणे याला म्हणतात क्षमा. यात सरळ साधेपणाचा भाव ज्याला आर्जव म्हणतात त्याची आवश्यकता असते बरं का. खरं म्हणजे भगवंतानी या अध्यायात आत्मविनिग्रहाला जास्त महत्व दिले. आत्मविनिग्रह म्हणजे मनाला वश करणे. मनाला वश करता सहज साध्य गोष्ट नाहीये, अत्यंत दुर्लभ आहे, कठीण आहे. पण साधकाने सतत प्रयास केला तर अशक्य नाही. कारण भगवंत स्वतः सांगतात मनाला वश करणे. खरं पाहिलं तर मनाच्या दोन प्रकारच्या भावना असतात. एक स्फुरण आणि दोन संकल्प. स्फुरण हे कित्येक प्रकारचे येते आणि लगेच जाते, ही मनाचीच भावना आहे. पण येते आणि जाते. परंतु येण्या जाणाऱ्या स्फुरणात मन जेव्हा चिकटून राहते त्याचा संकल्प बनतो, ही मनाची दुसरी भावना. उदाहरणार्थ, आरशात दृश्य दिसते पण ते कोणते दृश्य आरशाला चिकटून राहत नाही. परंतु संकल्प जो असतो ना, हा कॅमेराच्या फिल्म सारखा असतो. तो दृश्याला पकडत असतो, दृश्याला पकडत असतो. निर्माण होणाऱ्या स्फुरणाला भगवंत म्हणतात मनोनिग्रहाने नाहीसे करता येते आणि वैराग्याच्या माध्यमातून संकल्पनेला नाहीसे करता येते. खरं पाहिलं तर साधक जर आपला संबंध शरीरातील जड पदार्थाशी न ठेवता त्याच्या शरीरात अंतर्भूत असलेल्या क्षेत्रज्ञाच्या साह्याने त्याला मूळ स्वरूपाचे म्हणजेच परमात्म्याचे ज्ञान करून घेण्यासाठी जर प्रयत्नशील झाला तर तो आसक्तीरहित प्रामाणिक व्यवहाराला दूर ठेवून अनासक्ती बुद्धी धारण करू शकेल. पण असं फार क्वचित साधकाकडून होतंय. कारण जन्म आणि जीवन या शाश्वत अस्तित्वाच्या बाह्य उपाध्या आहेत. या सुद्धा उपाध्या आहेत बरं का, आणि त्याही बाह्य आहे. जन्म आणि जीवन शाश्वत अस्तित्वाच्या बाह्य उपाध्या आहेत. शाश्वत अस्तित्व उपभोगणे हीच तर आत्म्याची खरी अमरता आहे. हेच तत्व म्हणजे ब्रह्म आहे. याच्याच प्राप्तीसाठी साधक प्रयत्न करत आहे. भगवंत म्हणतात यासाठी अर्जुना अनासक्ती महत्वाची आहे. पुत्र, पत्नी, गृह यांच्याविषयी कर्तव्य कर्माता ही गीतेने नाकारली नाही बरं का. कुठंच नाकारली नाही. सगळं सोडा आणि विरक्त व्हा अशी गीता उपदेश करत नाही. उलट गीता पुत्र, पत्नी, गृह या संबंधी सगळे कर्तव्य कर्म नीटनेटकेपणाने केले पाहिजेत. इष्ट अनिष्ट वस्तू यांच्याविषयी समभाव, सर्व क्षेत्रात चित्ताचा समतोल राखला गेला पाहिजे, याच्यावर गीतेचा भर आहे. सर्व व्यवहार अत्यंत कुशलतेने कर्तव्य कर्माने कुठेही बांधल्या न जाता
कुठेही अडकल्या न जाता सर्वांचा करता करविता तूच आहेस. तोच एक परमेश्वर आहे. जे विश्वात जे जे काही होतंय ते तूच करून घेतोयस. तूच सर्वत्र उरलेला आहेस. त्याच्याशिवाय दुसरी कुठलीही सत्ता नाही. इतका तीव्र विवेक साधकात जागृत होत जातो. किंवा अर्जुना, अरे जे सतही नाही, जे असतही नाही, ते परब्रह्म तत्व काय आहे हे तुला मी आज सांगतोय. अरे या देहरूपी शरीराला क्षेत्र संबोधून या क्षेत्रात अंतर्भूत असलेल्या आत्माला क्षेत्रज्ञ हे नामाविधान दिले गेलेले आहे. परमात्मा हा परम क्षेत्रज्ञ या नावाने संबोधला जातो. म्हणजे तिसरा आहे क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि परम क्षेत्रज्ञ. भगवंत म्हणतात शरीराला क्षेत्र म्हणतात, शरीरात अंतर्भूत असलेल्या आत्म्याला क्षेत्रज्ञ म्हणतात आणि सर्व घटकाला व्यापून जो उरला तो परमात्मा परम क्षेत्रज्ञ आहे. क्षेत्र म्हणजे शरीर. शरीर कशाचं बनलेलं आहे? हो, पंचमहाभूते. पंचमहाभूते कोणती आहेत? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. अजून 5 ज्ञानेंद्रिये. ती कोणची आहेत? हो, नेत्र, कान, नासिका, जिव्हा आणि त्वचा. बघा, पंचमहाभूते, 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये. ती कोणची? अहंकार, बुद्धी, अव्यक्त त्रिगुणात्मक प्रकृती. यावर इंद्रियांचा स्वामी असलेलं 13वं मन, यांना अंतर्द्रिय म्हणतात. ही अंतरिंद्रिय आहे. आणि अशी एकूण 11 इंद्रिये, म्हणजे 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 1 मन हे अंतरिंद्रिय, असे एकूण 11 इंद्रिये. या 11 इंद्रियाचे 5 विषय आहेत बघा. शब्द, रस, रूप, गंध, स्पर्श, हे 5 विषय. परत इच्छा, द्वेष, सुख, दुःख हे स्थूल शरीरातील पंचमहाभूताचे प्रतीक आहे. आणि हे प्रतीक म्हणजे प्रतीक असणारे विकार आहेत. यानंतर भगवंत म्हणतात चेतना आणि धृती ही यावरून होणारी जीवलक्षणे, मनबुद्धी, अहंकार या सूक्ष्म देहाची चिन्हे आहेत. अशा रीतीने या 24 तत्वांच्या संयोगाला भगवंतानी क्षेत्र संबोधलेलं आहे. म्हणजे बघा, क्षेत्रामध्ये जे जे काही आपण विचार करतो ते सर्व क्षेत्र आहे. या क्षेत्रात 6 विकार उत्पत्ती, विकास, स्थिती, प्रजनन आणि क्षय, शेवटी त्याचा नाशच आहे. या क्षेत्राचा भगवंत म्हणतात बार्जना शेवटी नाश आहे. कारण क्षेत्र ही अनित्य प्राकृतिक वस्तू आहे. क्षेत्र ही अनित्य प्राकृतिक वस्तू आहे. या शरीरामध्ये असणारा, अंतर्भूत असणारा जो आत्मा आहे ना, जो स्वामी आहे, तो यापासून भिन्न आहे बरं का. प्रकृती आणि आत्मा यांचे सर्व संबंध ब्रह्म्याच्या शाश्वत सत्याच्या पोटातील उपाधी आहेत. खरं पाहिलं तर गीतेत भगवंताने अर्जुनास दाखवलेले विश्वरूप सुद्धा माईकच आहे बरं का. ते मायेच्या बाहेरचं नाही आहे. उपासनेसाठी व्यक्त स्वरूपाची भगवंताने केलेली जी प्रशंसा आहे ती गीतेत आलेली आहे. आणि ती साधकांना अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच आलेली आहे. कारण परमेश्वराचे अत्यंत श्रेष्ठ असे अव्यक्त स्वरूप इंद्रियांना अगोचर असून ते आपल्यासाठी अव्यक्ताचा व्यक्त बनतो, आपल्यासाठी बनतो. ही भगवंताची एक मायाच आहे. आपल्यासाठी अव्यक्ताचा व्यक्त बनणे ही भगवंताची माया आहे. फक्त आपल्या प्रेमापोटी आपल्याला सहाय्य करावं, साधक तरुण जावं म्हणूनच भगवंत अव्यक्ताचा व्यक्त होतो. त्या मायेला तरुण जाऊन भगवंताच्या शुद्ध आणि अव्यक्त स्वरूपाचे ज्ञान
हाच तर मोक्ष आहे आणि असाच गीतेचा सिद्धांत आहे. कारण इथे माया म्हणजे प्रकृती आहे. माया प्रकृती आहे. काय उदाहरणाने आपण ही बाजू समजून घेतली, जसे शाईमध्ये सर्व तऱ्हेच्या लिपी विद्यमान असतात, किंबहुना सुवर्णामध्ये सर्व प्रकारचे अलंकार विद्यमान असतात. कुठलाही अलंकार आपल्याला तयार करता येतो कारण त्यात ते विद्यमान आहे. त्याचप्रमाणे तद्वत भगवंतही त्याच्या सर्व अवयवासहित सर्व दिशांना विद्यमान आहे. जशी पाहण्याची साधकांची दृष्टी असेल त्यानुसार भगवंत प्रकट होतो. हा परमपुरुष सर्व ठिकाणी हजारो लाखो भक्तांच्या त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या मनोभावे जे काही पूजा करेल ती पूजा सर्व स्वतःहून स्वीकारण्यास सिद्ध असतो. म्हणून तर घरोघरी भगवंताची पूजा चालते. घरोघरी भगवंताला आपण नैवेद्य दाखवतो. त्या ठिकाणी भगवंत अत्यंत अत्यंत उल्हासाने आनंदाने स्वीकारण्यास सिद्ध होतो. नैवेद्य दाखवताना तिथं त्यांची मुख आहे. भक्ताकरवी भक्तीपूर्वक दिलेल्या नैवेद्याला भगवंत तिथल्या तिथंच खाऊन टाकतात. भक्तांनी केलेली प्रार्थना भगवंत आपल्या कानाने ऐकतो. अशा प्रकारे सर्व संसारांना व्यापून तोच भगवंत सर्वात व्यापून उरलेला आहे. सूक्ष्म अतिसूक्ष्म जे काही तत्व आहे त्या सर्व तत्वात तोच आहे. म्हणून तर आमचे परमपूज्य संत कवी दासगुरु महाराज म्हणतात बघा, जैसे जैसे भेटती भक्त तैसा तू नटसी अनंत, वेदाहीन लागला अंत तुझा बाप्पा नारायण. अरे तू जसं पाहिजे तसं रूप घेऊन समोर प्रकट होण्यास सिद्ध आहेस. कारण परमात्म्याची शक्ती म्हणजे प्रकृती आहे. अवताराच्या वेळी तो त्या प्रकृतीला वश करून प्रकट होत असतो बरं का. पृथ्वीवर, समुद्रात, आकाशात अथवा स्वर्गात किंवा त्रैलोक्यात कुठेही असणाऱ्या प्राण्यांना तो आणि तोच आधार आहे. जीवजंतूला त्याचाच आधार आहे. तो स्वतः इंद्रियातीत असून आपल्या प्रकृतीकडून घडणारे सर्व गुणधर्म कर्म आनंदाने पाहत असतो. कारण सर्व क्रियांचा भोगता तोच आहे. पण तो कशातही आसक्त नाही, कशातही बांधला जात नाही, कशातही अडकून नाही. परमात्म्याची शक्ती हीच सर्व व्यवहारांची जननी आहे. म्हणून चांगले आणि वाईट असे प्रकृतीगत दोन्ही फळे प्रकृतीकडे हे आकर्षित झालेला पुरुष प्रकृतीकडून नवीन नवीन कार्य घडवून आणतो. आता पुरुष म्हणजे क्षेत्रज्ञ बरं का, प्रकृती म्हणजे शरीर आहे. भगवंत म्हणतात बा, प्रकृतीकडे आकर्षित झालेला हा पुरुष प्रकृतीकडून नवनवीन कार्य घडवून आणतो. तोच त्या प्रकृतीकडे त्याचे कार्य पाहून आनंदाने त्या प्रकृतीच्या कार्यामागे उभा राहतो. त्या प्रकृतीच्या कार्यामागे तो उभा राहतो. हाच प्रकृतीच्या कार्यामागचा पुरुष मनाने स्वतंत्रपणे ओळखून अशा पुरुषास प्रकृतीपासून दूर करण्याचा हळूहळू पण सातत्याने अभ्यास साधकाला करावा लागतो. हा सराव एकदा नेटाचा झाला की प्रकृती ही पुरुषाच्या अधीन राहून कार्य करायला लागते. त्यावेळेस झाले ना, साधक जितेंद्रिय झाला असं समज. कारण आत्मा हा स्वतंत्र आहे, पुरुष हा स्वतंत्र आहे. तो जन्माले बांधलेला नाही. तो आंतरिक आजात्म्याशी म्हणजेच परम क्षेत्रज्ञाशी एकरूप झालेला आहे. तो ज्ञानाने प्रकट होतो. तसेच ज्ञान आणि कर्म योगानेही तो प्राप्त होतो बरं का. एरवी तो कळत नाही. आपले मन, हृदय आणि सर्व क्रियाशील शक्ती आम्ही ईश्वराच्या स्वाधीन केली म्हणजे आमचा योगक्षेम ईश्वरच त्यांच्या अंगावर घेतो. मग आम्हाला याची जाणीव होते की जीवाच्या अज्ञानामुळे परमात्म्याला आम्ही जाणू शकलो नाही. आम्ही आमच्या मानसिक आणि शारीरिक प्रकृतीच्या
मर्यादित राहून अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत राहील. काय? परमात्मा सर्व त्रैलोक्यामुळे विभागरहित आहे, तरी पण सर्व प्राण्यांना विभक्तासारखे प्रतीत होऊन परमात्मा सर्व प्राण्यांना उत्पन्न करतो, रक्षण करतो आणि नष्ट करतो. म्हणून तो पोषण करणाराही आहे, तो संहार करणाराही आहे. जसे आकाशात घट आहे आणि घटातही आकाश आहे. म्हणजे आकाशात घट आहे, घटात आकाश आहे. केवळ उपाधीने आकाश वेगवेगळे दिसते. उपाधी बाजूला केली की सर्व तत्वाने तो एकच आहे. त्याच प्रकारे परमात्मा सुद्धा तेज तेज सर्व घटकाच्या ठिकाणी एकच आहे. ज्योतींचीही ती ज्योती आहे, तेजांचे सुद्धा ते तेज आहे. त्याचं एक सुरेख वर्णन गीतेने केलेलं आहे, फार सुरेख वर्णन. भगवंत त्याचं क्रमशः क्रमवारीने वर्णन करताना अर्जुनाला सांगतात की बा, भौतिक पदार्थाची ज्योती जरा बारकाईने लक्षात घेतलं तर आपल्याला ती क्रमवारी समजू शकते. भौतिक पदार्थाची ज्योती सूर्य आणि चंद्र आहेत. म्हणून या संबंधी थोडक्यात आपण जाणून घेतलं पाहिजे. कसं? शब्दाचे ज्ञान कानाने होते. शब्दाचे ज्ञान कानाने होते म्हणजे शब्दांची ज्योती कान आहेत. ज्योती म्हणजे प्रकाश आहे. शब्दांची ज्योती कोण झाली? कान झाले. स्पर्शाचे ज्ञान हे त्वचेने होते म्हणजे स्पर्शाची ज्योती त्वचा आहे. रूपांचे ज्ञान डोळ्यांनी होते म्हणजे रूपाची ज्योती डोळे. रसाचे ज्ञान जिभेने होते म्हणजे रसाची ज्योती जीभ आहे. गंधाचे ज्ञान नाकाने होते म्हणजे गंधाची ज्योती नाक आहे. 5 इंद्रियांनी 5 विषयाचे ज्ञान होते, यासोबत मनही राहते. म्हणून त्यावेळेसची विषयाचे ज्ञान होत असते. म्हणून या सगळ्या इंद्रियाची ज्योती मन आहे, म्हणून ज्ञान होत आहे. जोपर्यंत इंद्रियासोबत मन असते ना आणि मनाला विषयाचे ज्ञान झाले असले तरी बुद्धीही जर मनासोबत नसेल, सर्व विषयाचे ज्ञान होताना बुद्धीही जर मनासोबत नसेल तर त्या विषयाचे ज्ञान स्पष्टपणे होत नाही. बुद्धी तिथं असली पाहिजे. म्हणून त्या विषयाचे ज्ञान बुद्धीशिवाय होत नाही. म्हणून मनाची ज्योती बुद्धी आहे. आता या बुद्धीला काय हवे आणि काय नको, नित्य आणि अनित्य, सत आणि असत याचे ज्ञान होते. पण जो कर्ता म्हणजे स्व हा जर त्या होणाऱ्या ज्ञानाला धारण करत नसेल तर ते ज्ञान आचरणात येणार नाही. ग्रहण करताना बुद्धीच्या सोबत कोण पाहिजे? स्व पाहिजे. म्हणजेच स्व सोबत असेल तर ज्ञान होईल, नसेल तर ज्ञान होणार नाही. ज्या वेळेस बुद्धीच्या द्वारे प्राप्त झालेले ज्ञान स्वमध्ये उतरते ते ज्ञान पुन्हा कधी नाहीशी होत नाही. बुद्धीच्या द्वारे जे झालेले ज्ञान स्वमध्ये उतरते ते पुन्हा कधीही जात नाही. म्हणून बुद्धीची ज्योती स्व आहे आणि या स्वामध्ये जेव्हा ज्ञान प्रकाश परमात्म्यापासून येतो म्हणजे स्व हा परमात्म्याचाच अंश आहे. म्हणून स्वची ज्योती परमात्मा आहे. ही क्रमवारी एकदा समजून घेतली की मग लक्षात येते
की परमात्म्याचा प्रकाश स्वमध्ये येतो, स्वचा प्रकाश बुद्धीमध्ये येतो, बुद्धीचा प्रकाश मनामध्ये येतो, मनाचा प्रकाश इंद्रियात येतो आणि इंद्रियाचा प्रकाश विषयात येतो. अशा प्रकारे परमात्मा सर्वांच्या हृदयात नित्य निरंतर विद्यमान आहे. आणि म्हणूनच तर जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, त्याच पद्धतीने बालपण, तारुण्य आणि म्हातारपण या सर्व अवस्था क्रमाक्रमाने आणि कालानुक्रमे वेगवेगळ्या झाल्या तरी सुख आणि दुःख, अनुकूल आणि प्रतिकूल, हवे आणि नको यासारख्या परिस्थिती बदलत गेल्या तरी अर्जुना मी तोच राहतो, मी बदलत नाही. अशा रीतीने हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याचा अनुभव ज्या साधकांना आल्या, ते अनुभव जर आला ना तर तो भक्त सर्वत्व परमात्माच आहे हा शुद्ध भाव ठेवून मलाच प्राप्त होतो. पण ही सगळी क्रमवारी त्या साधकास अत्यंत अभ्यासाने अंगी मुरावयास पाहिजे. हेच भगवंताचं वारंवार आपल्याला सांगणं आहे. यात अजून एक महत्वाची गोष्ट आहे बघा. सुखात आणि दुःखात भगवंत म्हणतात या वेगवेगळ्या भूमिकेत मी एकच आहे, म्हणून मीच कधी सुख घेतो आणि मीच कधी दुःखी होतो. सुख आणि दुःख इत्यादीचा उपभोग मी घेतो. याचा परिणाम प्रकृतीच्या गुणांचा संग असल्यामुळे तो पुरुष चांगल्या आणि वाईट योनीमध्ये जन्माचे कारण बनतो. पुनरुक्ती जन्म का होतोय, जन्माचं कारण का होतंय, त्याचं उत्तर भगवान तिथं सांगतात की बा अर्जुना, प्रकृतीच्या गुणाचा संग त्या पुरुषाला आल्यामुळे तो जन्म आणि मरणाला कारणीभूत होतो. आणि हेच पुरुषाचे प्रकृतीजन्य गुणांचं वृत्तत्व आहे. म्हणूनच सांसारिक कार्य करण्यात प्रकृती आणि पुरुष या दोघांचाही हात आहे. थोडा अवघड आहे, समजायला कठीण आहे, पण समजून घेतल्याशिवाय पुढचा प्रवास होणंही कठीण आहे. म्हणून थोडं सामान्यतः उदाहरण देऊ आणि मग हे समजून घेऊ. उदाहरण जसे मोटार अपघातात मोटार आणि ती चालवणारा चालक या दोघांचाही हात असतो. अपघात मोटारीने होतो, हात दोघांचाही आहे, त्या मोटारीचाही आहे आणि चालवणाऱ्या चालकाचाही आहे. यात विशेष म्हणजे चालकांपेक्षा मोटारीची प्रधानता क्रिया होण्यात आहे. पण मला सांगा, अपघाताचे फळ कोणाला मिळतं? अपघाताचे फळ कर्तारूपी चालकाला मिळत असते, मोटारीला नाही. दोघांच्या संयोगाने झालेला अपघात आहे. त्यातल्या त्यात बारकाईनं बघितलं तर मोटारीचीच प्रधानता अधिक आहे अपघात होण्यामध्ये. पण झालेल्या अपघाताचं जे फळ आहे ते मोटार चालवणाऱ्या चालकाला भोगावे लागते. यासाठी प्रकृती आणि पुरुष यांचे संबंध समजून घेणे अत्यंत आवश्यक ठरते. पुरुष हा प्रकृतीत कसा व्याप्त होतो हे या उदाहरणावरून आपल्याला समजू शकेल. म्हणून मोटार चालवणाऱ्या चालकाला मोटार अत्यंत सावधानतेने चालवली पाहिजे. बेफामपणे ती चालवून उपयोगाची नाही. स्वतःच्या नियंत्रणातच ती चालवली पाहिजे. आणि स्वतःच्या नियंत्रणात स्वतःचा ताबा असलेली मोटार जो चालक अत्यंत व्यवस्थित सांभाळतो त्याच चालकाकडून अपघात होत नाही. मोटार आपणहून अपघात करत नाही. चालक आणि मोटार या दोघांच्या संयोगाने अपघात होतो. भगवंत इथे आपल्याला जे सांगतात की प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगानेच मनुष्य जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. हे अर्जुना, पुरुष हा प्रकृतीशी संबंध ठेवत असल्यामुळे साहजिकच या देहात जो भिन्न पुरुष आहे तो तटस्थ राहून साक्षी भावाने अनुमोदन देणारा म्हणजेच अनुमंता अशा पद्धतीचा आहे. कारण संपूर्ण या प्रक्रिया
प्रकृती करूनच केल्या जातात. आपण तर अकर्ता आहोत, तो अकर्ता आहे हे तत्व समजले. अशा वेळेस प्राण्यांचे वेगवेगळे भाव एकाच प्रकृतीचे द्योतक होतात. त्याच प्रकृतीपासून सर्वांचा विस्तार होत चालला आहे हे जाणतो. त्यावेळेस हे अर्जुना तो ब्रह्मस्वरूप होतो. आणि मग तो अनादी गुणरहित असल्यामुळे शरीराला अधिष्ठित असला तरी तो काहीही करत नाही आणि कोणत्याही कर्माचा त्याला लेप लागत नाही. ज्याप्रमाणे सूर्य अखिल विश्वाला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे आत्मा हा शरीररूपी देहाला प्रकाशित करत असतो, प्रज्वलित करत असतो, तेजपुंज करत असतो. या सर्व प्रक्रियेला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या विभागाला कार्य आणि कारणासहित जे जाणतात ते अर्जुना अंतिम मलाच प्राप्त होतात. अशा प्रकारे श्रीकृष्णाने अर्जुनाला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याविषयीचे ज्ञान अवघड जरी असेल तरी सोप्यात सोपा करून सांगण्याचा अत्यंत चांगला प्रयत्न. अर्जुनाला ते कळालं. सर्वसामान्यपणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाची ही भूमिका थोडीशी धुसर वाटते, समरमाट टाकणारी वाटते, पण ती कळाल्याशिवाय पुढे जाता येत नाही. जसं संसारात साधकाने राहावे पण साधकात संसार राहू नये, असंच काहीच आहे बघा. महर्षी व्यासाने सुद्धा अत्यंत विस्तार करून खरं म्हणजे पसारा वाढवलेला नाही. स्वधर्म आचरणरूप कर्म करणे आणि कर्म करून त्याचे फळ सोडणे म्हणजे कर्म आपले असते आणि फळ आपले नसते. मग हा अध्याय समजावून सांगताना थोडं अलीकडचे उदाहरण घेतलं तर चटकन आपल्याला पटेल, म्हणून अलीकडच्या उदाहरणातून हे आपण विशेष विषय समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, विद्यार्थी इंग्रजी विषयातले शब्दार्थ पाठ करण्यात तो चुकला. इंग्रजी विषयाचे शब्दार्थ पाठ करण्यात जर विद्यार्थी चुकला तर शिक्षा शरीराला झाली. शिक्षा झाल्यामुळे तो हळूहळू हळूहळू अभ्यासाने पारंगत झाला. पुढे त्याचे सर्वत्र कौतुक झाले. वा 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 वा, सगळे इंग्रजी शब्दार्थ याला पाठ आहे. आता बघा, चूक एकाने केली, शिक्षा दुसऱ्याने भोगली, फळ तिसऱ्याच मिळालं. कळालं का? इंग्रजी शब्दाचे अर्थ पाठ करण्यात चुकला हा एक चुकणार आहे. त्याच्या मोबदल्यात शिक्षा झाली ती शरीराला झाली, तो दुसराच आहे. नंतर तो सावरला गेला आणि मुखोद्गत सगळ्या शब्दार्थांचं पाठांतर झालं, कौतुक झालं, कौतुकाचे सोहळे भोगणारा हा तिसराच आहे. याचा अर्थ ही सर्व अदृश्य शक्ती आहे, तिलाच आपण ईश्वर म्हणतो बरं का. हा गूढ खेळ आहे. काय, जसं नारळ आणि त्यातील पाणी याप्रमाणे देह आणि त्यातील आत्मा, आतील आणि बाहेरील, हे पृथक्करण समजून घेतलं पाहिजे. उपलब्ध साधनांशिवाय साध्याकडे जाता येत नाही. ही मन कायमस्वरूपी साधकांनी अधोरेखितच करून ठेवली पाहिजे. आणि साध्याकडे जाण्यासाठी साधनाची उपलब्धता असली पाहिजे. साधनांचा वापर साधन म्हणूनच केला पाहिजे. यंत्राचा वापर ध्येय सिद्धीसाठी झाला पाहिजे. तसा साधनांचा वापर साधन म्हणून जेव्हा करायला लागतो त्यावेळेस सगळं काही सुखकर होते. शरीरातील अनेक अवयवांचा वापर साधन याच पद्धतीने आपण करत असतो का नाही? उदाहरण, उचलून घेताना साधन काय असते हो? हात. हाताने उचलून घेतो, साधन काय झालं? हात झाला. चालताना पायाने चालतो, साधन काय झालं? पाय झालं. बघताना डोळ्यांनी बघतो, साधन काय झालं? डोळे झाले. ऐकताना कानाने ऐकतो, साधन काय झालं? कान
एवढंच नाही, शरीरांच्या सर्व अवयवांच्या अनेक भागांना साधन म्हणावं. आणि हे म्हणणं आपल्यासारखी आश्चर्यकारक वाटत नाही, कारण शरीरच एक साधन आहे. हो, शरीरच एक साधन आहे. कशाचं आहे? परमात्मा प्राप्तीसाठी शरीर एक साधन आहे. आता परमात्मा प्राप्तीसाठी जर शरीर साधन आहे, तर उपलब्ध साधनाशिवाय साध्याकडे जाता येत नाही. साध्याकडे जाण्यासाठी साधनांचा वापर करावा लागतो. शरीर हे एक साधन आहे. जेवायचे असेल तर चावण्यासाठी तोंडात घास येईपर्यंत हात हे साधन आहे. आहे का नाही? हे जसे सहज आहे, त्याच पद्धतीने त्या अदृश्य शक्ती असलेल्या परमात्म्याकडे लीन होण्यासाठी परमात्म्यानेच दिलेलं साधन म्हणजे हे शरीर आहे. त्याला नीट ठेवून, त्याचा व्यवस्थित वापर करून साध्यापर्यंत नेण्यासाठी जो साधक प्रयत्नशील राहतो, बाजूना असाच साधक माझ्यापर्यंत येऊन मला भेटतो. महाविद्यालयीन विद्यार्थी नवीन नवीन काही फॅशन अंगी रुजवताना बघा, जुन्याचा त्याग करतात का नाही? करतात. नवीन आलं की जुनं कालबाह्य झालं. भगवंत म्हणतात, अर्जुना, चांगलं राहण्यासाठी, चांगलं दिसण्यासाठी, चांगलं होण्यासाठी, शाश्वत कल्याणासाठी जुनं झालं तर साधन टाकावं लागतंय. आणि साध्य, हेतू साध्य होईपर्यंत, साध्यापर्यंत आपण पोहोचेपर्यंत साधन आवश्यक असते. नवीन नवीन साधनं घ्यावी लागतात. शरीराची असेच आहे रे. ध्येय सिद्धीसाठी, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करताना हे शरीर जर थकले, हे शरीर जर जीर्ण झाले, हे शरीर जर मळाले, तर ते शरीर रूपी साधन बदलावं लागतंय. त्यात आनंदच आहे, कारण जोवर ध्येय प्राप्ती होणार नाही तोपर्यंत साधनाला सोडता येत नाही. साधनाला सोडावं लागतंय आणि ध्येय साध्य होईपर्यंत वेगवेगळी साधने हाताळावी लागतात. मनाजोगी गोष्ट तेव्हाच घडते तेव्हा आनंदाची प्राप्ती होते. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात हापूस आंब्याचा मस्त गोड रस छान वाटतो का नाही? आनंद होतो का नाही? मला सांगा, हा जो आनंद होतो तो शरीराच्या कुठल्या अवयवाला होतो? वाह, काय रस झाला, उत्तम प्रतीचा आंबा होता, मधुर होता. हा आनंद जो झाला तो शरीराच्या कोणत्या अवयवाला झाला हे जसं सांगता येत नाही, पण समजून घेण्यासाठी प्रत्येक साधकाला अंतर्मुख करायला भाग पडते. तसाच विचार साधकांचा प्रत्येक विषयांसंबंधी झाला पाहिजे. आणि गीता म्हणते, प्रत्येकाच्या देहात, प्रत्येकाच्या शरीरात तो परमात्मा विराजमान असल्यामुळे सगळे सोहळे त्याच्याच सत्तेमुळे चालतात. आनंद उपभोगतो तो आनंद उपभोगतो, आनंद होतो तो त्याला होतो. कोणाच्या माध्यमातून होतो? शरीररूपी साधनाच्या माध्यमातून त्याला आनंद होतो. मग जर त्याला आनंदी करायचं असेल तर साधन म्हणून काय वापरलं पाहिजे? या शरीराला साधन म्हणून वापरलं पाहिजे. आणि हे शरीर जोपर्यंत त्याला आनंद देण्यासाठी प्रामाणिक अभ्यासपणे खटपट करते तोपर्यंत हे शरीर वापरलं पाहिजे. तेव्हा शरीर जीर्ण होईल तेव्हा त्याला आनंद घेण्यासाठी दुसरं शरीर साधन म्हणून उपयोगात आणलं पाहिजे. कारण जर आपण या शरीर रूपी देहालाच साध्य मानून बसलो तर दुःखाशिवाय वाट्याला दुसरं काहीच येत नाही. म्हणून भगवंत या अध्यायात सांगतात, अर्जुना, कर्म देहाने करायचे असतात आणि समर्पण भक्तीने करायचे. ही आकृती एकदा अवगत झाली की मग सारे जीवन ईश्वरमय होऊन जाते. आणि जीव आणि शिव एकच आहे हे ज्ञान बुद्धीला होते. जीवनात भिनल्या जाते, जीवनात मुरल्या जाते, हृदयस्थ प्रस्थापित होते आणि मग
त्या साधकांना हे मनोमन पटतंय की आत्मा हा देहापासून वेगळा आहे, वेगळा आहे. अरे देह हे साधन आहे, तो देहापासून वेगळा आहे. त्याला आनंदी करण्यासाठी या देहाचा वापर झाला पाहिजे, कारण देह हे साध्य नाही. मग त्या साधकाला आकलन होतंय. आणि असं आकलन झालं की अर्जुना, त्याला क्षेत्र काय समजतंय, त्याला क्षेत्रज्ञ काय समजतंय, आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या वरचा जो परमात्मा परम क्षेत्रज्ञ आहे याचंही ज्ञान त्याला हळूहळू व्हायला लागतंय. म्हणून साधकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की शरीर रूपी हा क्षेत्र आहे. शरीराच्या अंतर्गत असलेला जो आपल्याला नेहमी प्रेरणा देतो तो क्षेत्रज्ञ आहे. तो क्षेत्रज्ञ कुठेही बांधला गेलेला नाही, तो निर्विकार आहे, निर्लेप आहे, कारण तोच परमात्म्याचा अंश आहे. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या शरीराला तो उत्तेजित करत असतो. तो तेजोमय वातावरणात या शरीराला आणू इच्छितो. पण शरीर या पंचमहाभूताच्या, या सर्व इंद्रियांच्या, या सर्व कोशांच्या अधीन राहून विस्मृतीत जातंय की मला कुठं जायचंय, मला काय करायचंय, मी कशासाठी आलो, माझा हेतू काय, मी साधन आहे, मी साध्य नाही आहे. आणि माझ्या साधनाचा वापर योग्य त्या ठिकाणी परमेश्वराला जे अपेक्षित आहे त्याच पद्धतीने जर मी करून घेतला तर याच देह, याच डोहात मी आनंदाचे सोहळे उपभोगू शकतो. चर्मचक्षुने याच देहात मी सगुण रूपी परमात्म्याला पाहू शकतो. आणि सगुण रूपी परमात्म्याला या साधकांनी याच शरीराचा, याच क्षेत्राचा साधन म्हणून उपयोग करून पाहिलं पाहिजे. हेच भगवंताला अभिप्रेत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.